सबोधाभिदं यकीर्त्य पठनेन सर्वविदुषां स्वान्तहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वा वसावी तुझ्या दासबोधाशी त्वा बोध व्हावी अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। समास सातवा बद्ध लक्षणना श्रीराम समर्थ श्रीराम सृष्टी जे का चराचर जीवदातले अपार परित्यागे चत्वार बोलियते श्रीराम ऐका तयाचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्रमुक्षु साधक जन चौथा सिद्ध श्रीराम ज्याचे उदंडज्ञान नये स्वे समाधान यानावबद्ध श्रीराम परमार्थाचा अनादर प्रपंचाचा अत्यादर संसार भारदार यानावबद्ध श्रीराम संतसंगाची नाही ओढी संतगंधेची आवडी देहबुद्धीची लागलेली वेळी यानावबद्ध श्रीराम हाती द्रव्याची सर्वमाळा कांता ज्ञान सर्वकाळ सत्संगाचा दुष्काळ यानावबद्ध श्रीराम नेत्री द्रव्ये दारा भावी श्रवणी द्रव्ये दारा ऐकावी चिंतने द्रव्ये दारा चिंतावी यानावबद्ध श्रीराम काया वाचा आणि मन चित्त पवित्र जीव प्राण द्रव्येदाराचे करी भजन यानावबद्ध श्रीराम इंद्रिय करुण निश्चळ चंचल भूमी देवी फळ द्रव्येदाराची सकळ यानावबद्ध श्रीराम द्रव्येदाराची तीर्थ द्रव्येदाराची परमार्थ द्रव्येदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध श्रीराम व्यर्थ जाऊन येते काळ संसार चिंता सर्व काळ कथा वार्ताची सकळ यानावबद्ध श्रीराम नाना चिंता नाना उद्योग नाना दुःखाचे संसर्ग करी परमार्थाचा त्याग यानावबद्ध श्रीराम घटका फळ निश्चयभरी दूषित नव्हता अंतरी प्रपंचाचे श्रीराम तीर्थयात्रा दान पुण्य मंत्र पूजा जप ध्यान सर्वही द्रव्येदारा श्रीराम जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला दिसे ध्यास नाही क्षणाचा अवकाश यानावबद्ध श्रीराम ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षुपणी पालते दान ऐकते ओळखन पुढील समासे श्रीराम इति दास बोधे गुरु शिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास सातवा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। या ठिकाणी समर्थ आपल्याला ज्ञानाचा प्रकार सांगितला, गुरूंचा प्रकार शिष्यांचं लक्षण सांगितलं, गुरूंचं लक्षण सांगितलं। गुरु शिष्यामध्ये काय असलं पाहिजे तर ते अध्यात्म ज्ञान असलं पाहिजे। हा त्रिवेणी संगम असल्याशिवाय एकाविनं एक कामाला नाही येतं। आणि मग ज्ञान सांगितलं आणि बहुज्ञान सांगितलं आणि खरं काय कोणतं ज्ञान आहे तर ते अध्यात्मज्ञान सांगितलं। आणि नंतर त्या ठिकाणी अध्यात्मज्ञानाचा अधिकारी कोण असतो तर तो जो मुमुक्षु असतो तो अध्यात्मज्ञानाचा अधिकारी असतो। मग मुमुक्षु म्हणजे कोण तर या जगामध्ये चार प्रकारचे माणसं आहेत। तर असतो तो म्हणजे साधकाचा आणि चौथा वर्ग असतो तो म्हणजे सिद्धाचा। तर त्या ठिकाणी बद्धाचा वर्ग म्हणजे काय तर आपल्याला या समासामध्ये सांगतात। बद्ध लक्षण म्हणजे काय तर त्या ठिकाणी बद्ध म्हणजे काही न कळणे याला बद्ध जीव म्हणतात, बांधलेला जीव। बद्ध म्हणजे बांधला, बंद बंद इति बद्धा हा म्हणजे जो बांधलेला आहे।
तर तो कशाने बांधलेला आहे, तर त्या ठिकाणी असा नाडीनं सोडीनं वगैरे नाही, तर तो विषयासक्तीनं बांधलेला आहे. विषयासक्तीनं जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात. कामक्रोधाने जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात. 7 पासाने जो बांधला, 7 पास सांगितलेले आहेत रामायणामध्ये. स्त्री पास, आशा पास, दारा पास, पुत्र पास, मोह पास, काम पास, अशा पद्धतीनं असणारं याला स्त्री पास म्हणतात. कोणी त्या ठिकाणी तर पुत्रपाशाने बांधलेला असतं, पुत्राधिकांचा मोह असणे याला. आणि कोणी धनपाशाने बांधलेलं असतं, कोणी त्या ठिकाणी द्रव्यपाशाने बांधलेलं असतं. अशा पद्धतीनं जो बांधलेला आहे आणि जो सिद्ध असतो पाशाच्या रहित असतो त्याला मग सुख मिळत, पण सुखाचा तपास त्या ठिकाणी माणसाला मिळत नाही, त्याला आशा पास म्हणतात. याला बद्ध म्हणतात. म्हणजे जो पाशाने बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात. बद्ध म्हणजे बांधलेला. आणि मी बांधलेला आहे हे न कळणं हे खरं बद्धाचं लक्षण आहे. मी बांधलेला आहे हे न कळणं याला काय म्हणतात, मग बद्धाचं त्या ठिकाणी लक्षण म्हणतात. आपण बांधले गेलो पण आपण त्या ठिकाणी बांधलेलो नाही तर असं वाटणं त्याला म्हणतात बद्ध. आमचे गुरुजी त्या ठिकाणी बद्धाचं लक्षण सांगत असताना सांगायचे, येरवड्याच्या जेलमध्ये त्या ठिकाणी कैदी होते, भरपूर आरोपी कैदी त्या ठिकाणी असणारे होते. नवीन राजा झाला, राजाचा पुत्र नवीन राजा झाला, राजा फेरफटका मारायला चालला. त्या कैद्यांच्या असणाऱ्या त्या येरवड्याच्या जेलपासून तो चालला. जात असताना त्यांनी पाहिलं, प्रधानाला विचारलं हे काय आहे. त्या ठिकाणी सांगितलं हे कैदी आहेत, आरोपी आहेत. म्हणजे कोणी खून केलेला, कोणी बलात्कार केला असन, कोणी कोणाला त्या ठिकाणी असणारं जाच केला असन, आणि म्हणून हे कैदी आरोपी त्या ठिकाणी असणारे गुन्हेगार त्यांना त्या ठिकाणी कैद झालेली आहे. बरं, सगळं पाहून तो गेल्यानंतर मग त्यांनी निर्णय घेतला, आता मी नवीन राजा झालो आणि माझ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी कोणीही असा आरोपी राहता कामा नये. माझ्या राज्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी दुःखी नाही राहील. मी त्यांची इच्छा आता पूर्ण करणार सगळ्यांना. म्हणून फिरत फिरत त्या ठिकाणी आले, येरवड्याच्या जेलमध्ये गेले. सगळ्या कैद्यांना बोलून घेतलं. म्हणले बोला काय इच्छा आहे तुमची. मी नवीन राजा झालेलो आहे, तुमची इच्छा काय आहे. तर मी तुम्हाला तुमची इच्छा पुरवतो. अगोदर तर म्हणले होते मी मुक्त करतो. प्रधान म्हणले तसं करू नका, मुक्त करू नका. जर तुम्ही अशा पद्धतीनं जर केलं तर काय होईल, तर सृष्टीचा म्हणजे त्या ठिकाणी नियम मोडून जाईल. कायद्याला, आरोप्यांना, गुन्हेगाराला भीतीच राहणार नाही. सारास गुन्हे करतील, ते मुक्त होतील. त्याच्यामुळं तुम्ही आता नवीन झालात ना, तुमची इच्छाच आहेत ना, त्यांची इच्छा पूर्ण करा. त्यांची जर काय इच्छा असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करा, मग त्यांची इच्छा पूर्ण करा. आणि असं म्हणून तो तिथे गेले. ते त्याच्यामध्ये हा येरवड्या जेलमध्ये त्या ठिकाणी गेला. मग तो नवीन झालेला राजा तिथं गेल्यानंतर त्या आरोपीला म्हणू लागला, बोला म्हणले तुमची इच्छा काय काय. तर एक आरोपी आला, तो म्हणला हे बघा माझी एक इच्छा आहे की मला घरी भरपूर खायची सवय, पण इथं मला त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्याला 1.5 भाकर मिळते, तर माझं काही पोट भरत नाही. तर तुम्ही एक करा, मला त्या ठिकाणी इथं भरपूर जेवण मिळेल अशा पद्धतीची सोय करा. राजा म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही. प्रधानजी यांना भरपूर खायची सोय करा. दुसऱ्या कैद्याला बोलवलं, तुमची काय इच्छा आहे. काय नाही म्हणले, आपल्याला बिडी वाढायची सवय, पण इथे काही बिडी भेटत नाही, तेवढं आपल्या बिडीची व्यवस्था करा म्हणले, कट्टरची. बरं म्हणले, यांना देऊन टाका, बिडी वाढायची व्यवस्था देऊन टाका. तिसऱ्याला विचारलं, काय म्हणले, आपल्याला तंबाखूची व्यवस्था करा. चौथ्याला विचारलं, तुला काय पाहिजे. काय नाही म्हणे, घरी गादीवर झोपायची सवय, इथं पोत्यावर वगैरे झोपावं लागतं, तेवढं आपलं गादीची व्यवस्था करा. देऊन टाका म्हणले, यांना गादीची व्यवस्था त्या ठिकाणी करा. पाचव्याला विचारलं, ते म्हणले काय आपल्याला करमणुकीची सवय, रेडिओ वगैरे असलं तर बरं होईल, देऊन टाका म्हणले. चौथ्याला विचारलं, काय नाही म्हणले, आपल्याला टाईम पाहायची सवय काही मिळत लागत नाही, तेवढी घड्याळीची व्यवस्था करा, देऊन टाका. ज्याला जे पाहिजे देऊन टाका. एवढ्या असणाऱ्या 100 कैद्यामध्ये एक कैदी शेवटचा आहे, त्याला विचारलं तुझी काय इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, साहेब सगळं काही व्यवस्थित आहे, माझं काहीच इच्छा नाही, करू नये मी गुन्हा केला आणि येऊ नये ह्या जलामध्ये मी आलो आणि बांधल्या गेलो, माझी एकच इच्छा आहे, ह्या झालेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही मला
माझ्या 2-3 थोबाडात मारावं तुम्ही आणि मला बुचंगड्या देत या जेलच्या बाहेर तुम्ही काढून द्यावा आणि आयुष्यभर नाही जेलमध्ये टाकू नये एवढीच माझी इच्छा आहे. दृष्टांत संपलेला आहे. कळाला आहे का नाही बघा तुम्ही आता. शेवटी शेवटी कोणता कैदी हुशार ठरला? शेवटचा. कारण त्याला आपण या जेलमध्ये बांधल्या गेलो हे त्याला कळालं, बाकीच्यांना कळालं. मग बाकीच्याला कळलं नाही म्हणून ते पुन्हा बांधले गेले आणि पुन्हा ते जन्मठेपेच्या शिक्षेला पात्र झाले. पण हा तिथं सावध झाल्यामुळे हा आता त्या ठिकाणी थोडी शिक्षा भोगून 2-3 चापटा भोगून गचुंड्या खाऊन का व्हायना बाहेर निघला. तो मुक्त झाला. तो काय झाला? मुक्त झाला. ज्याला आपण आरोपी आहोत, ज्याला आपण बांधल्या गेलो आहे हे न कळणं हे बद्धाचं लक्षण आहे. हे काय आहे? बद्धाचं. समर्थ सांगतात बद्धाचं लक्षण त्या ठिकाणी काय आहे. आता बद्ध तो जाणी जे आईसा अंधारीचा अंध दैसा चक्षुविन दाई दिशा शून्याकार. समर्थांच्या शब्दामध्ये समर्थ म्हणतात बद्ध म्हणजे असा की जसं अंधकारामध्ये आपल्याला काही दिसत नाही, सगळीकडे अंधकार त्या ठिकाणी असता पसरलेला असतो, तसं बद्धाचं जीवन म्हणजे अज्ञानी. त्याला काहीच त्या ठिकाणी असणारं सुचत नाही, त्याला काही ज्ञान नसतं. भक्त ज्ञाते तापसी योगी वितरागी संन्यासी पुढे दे कथा दृष्टीशी येणार नाही. त्याला त्या ठिकाणी असणारं संन्यासी भक्त तापसी. बद्धाचं लक्षण सांगत असताना सांगितलं संसारामध्ये तो राहत असताना बद्ध म्हणजे अज्ञानी जीव. न दिसे नेणे कर्मा कर्म. त्याला कर्म काय अकर्म काय कळत नाही, सत्य काय असत्य काय कळत नाही, धर्म काय अधर्म काय कळत नाही, चांगला रस्ता कोणता वाईट रस्ता कोणता कळत नाही, काय खायचं काय खाऊ नये कळत नाही, काय प्यायचं काय पिऊ नये कळत नाही, कसं वागायचं कसं वागायचं नाही कळत नाही, काय बोलावं कसं बोलू नये कळत नाही. म्हणजे कसा बी स्वैराचार वागणारा समर्थ म्हणतात त्याला बद्ध म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्वैराचारी वागणार. मनाला येईल तसं वागायचं, ज्या दिवशी जे मनाला येईल त्या दिवशी ती क्रिया करायची. शास्त्र अशस्त्र काही त्या ठिकाणी ठावं नाही. तो म्हणत असतो सगळे दिवस सारखेच आहेत, सगळ्या दिवशी सूर्य पूर्वेकडूनच उगवतो आणि सगळ्या दिवशी सूर्य पश्चिमेलाच मावळतो. कशाची एकादशी हो? तुम्ही आम्ही लावले नाही ती एकादश अमावस्या पौर्णिमा, ते सगळे दिवस काय म्हणतो? हे बद्धाचं ज्ञान आहे. ज्याला विपरीत ज्ञान आहे ना त्याचं नाव बद्ध आहे. त्याचं नाव काय आहे? तो म्हणतो कोंबड्या कशाला तयार केल्या, आपण नाही खाल्ल्या तर त्या तो डोक्यावर उडत या. म्हणजे त्याचं काय आहे? विपरीत ज्ञान. हे स्त्रिया कशा करता येतात? भोगण्याकरता तर स्त्रिया येतात. अशा पद्धतीचं त्याचं काय आहे? ते विपरीत ज्ञान आहे महाराज. जरी एखाद्यावर मी अन्याय केला तर माझ्या घरी धन आलं हे पुण्य झालं का नाही, हे त्याचं काय आहे? मग विपरीत ज्ञान आहे. अन्याय त्याच्यावरती मी केला, ठीक आहे मान्य आहे मला, हे पाप झालं, पण मी माझ्या घरी त्याचं धन आलं हे मात्र पुण्याची गोष्ट आहे. असा काय म्हणतो तो? म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे, जे विपरीत ज्ञान आहे त्याला बद्ध म्हणतात. तया आसन दिशे सशास्त्र संत संगती सत्पात्र सन्मार्ग जो का पवित्र तो ये न दिसे. बद्धाला सशास्त्र दिसत नाही, संत संगती सत्पात्र दिसत नाही, सत्मार्ग दिसत नाही महाराज. त्याला त्या ठिकाणी नकळे सारासार विचार, नकळे स्वधर्म आचार, नकळे कैसा परोपकार दान पुण्य. परोपकार करणं तर हे त्याच्या जीवनामध्ये लिहिलेलंच नसतं. काय परोपकार आहे? केवळ आणि केवळ जिकडं जाईल तिकडं तो स्वार्थ बघत असतो. स्वधर्म कळत नाही, आपली दारा दुसऱ्याची दारा कळत नाही. श्वान जसं कुत्रं असतं, माऊली म्हणतात ते कोणत्याही भांड्यामध्ये तोंड घालतं, त्याला कळत नाही आपल्याला टाकलेली भाकर खावा दुसऱ्याची खाऊ नये. जसा त्या ठिकाणी असणारा तो तशा पद्धतीनं जो बद्ध असतो ना त्याला शास्त्र कळत नाही महाराज. सारासाराचा विचार नसतो, नाही पोटी भूतदया, नाही सुचिस्मंत काया, नाही जनासी निवया वचन मृदू. महाराज कोणाची त्याला दया येत नाही, सुचिस्मंत पवित्र त्या ठिकाणी तो राहत नाही. त्या ठिकाणी बोलत असताना कर्कश वचन बोलतो, कठोर बोलतो, मधुर त्या ठिकाणी बोलत नाही. नकळे भक्ती नकळे ज्ञान, नकळे वैराग्य नकळे ध्यान, नकळे मोक्ष नकळे साधन या नाव बद्ध.
भक्ती कळत नाही, ज्ञान कळत नाही, वैराग्य कळत नाही, ध्यान कळत नाही, याचं त्याला लवलेसही त्या ठिकाणी राहत नाही. त्याचं नाव काय आहे? मग बद्ध आहे. नकळे देव निश्चयात्मक, नकळे संतांचा विवेक, नकळे मायेचे कौतुक, या नाव बद्ध. अहो देवन धर्म तर त्या ठिकाणी काय आहे तर लांबच राहिलं, आणि म्हणून त्याला काय म्हणतात? अध्यात्माचं निरूपण कळत नाही, परमार्थाची खूण कळत नाही. अशा पद्धतीनं जो राहतो त्याला बद्ध म्हणतात. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नाव बद्ध. अंतःकरणामध्ये कुठल्या गोष्टीची शांती नाही, समाधान नाही, नेहमी अशांत राहतो, चिडचिड त्या ठिकाणी करत असतो, सारखा वसवस करत राहणे, क्षमा न करणे, थोडा कुणाकडून गुन्हा झाला तर त्या ठिकाणी अन्यायावर क्षमा नसणे, अंतःकरणामध्ये प्राण्याविषयी दया नसणे, करुणा नसते, सरळपणा नाही, वागत असताना अत्यंत कुटील आणि कपट कारस्थानाने जो वागतो तो बद्ध आहे. जे ज्ञानाविषयी गुणे तेची कैसे लक्षणे कुलक्षणे, जे ज्ञानाविषयी त्या ठिकाणी ऊन असतं. पुन्हा काय असतं? नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष. बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध. अनेक प्रकारचे दोष करीत असताना संतोष वाटतो, समाधान वाटतं. बाष्कळपणाचा हव्यास, खूप बोलावं वाटतं, पण बोलत असताना बाष्कळ बोलतो, म्हणजे पांचटपणाचं बोलणं, जेणेकरून वाणीला दोष लागेल अशा पद्धतीचा बोलतो. मायला म्हणल्याशिवाय पुढचा शब्दच उच्चारता येत नाही या ठिकाणी. म्हणले ती मायला कम म्हणतो, म्हणले ते बोलल्याशिवाय पुढचं बोलता येत नाही. या नाव काय आहे म्हणले? सदानंद गुरुजी आळंदीकर खूप मोठे महात्मे होऊन गेले. त्यांची संस्था त्या काळामध्ये आमचे सुरेंद्र महाराज आनंदी वगैरे सप्ताह करायचे, आणि मग ते आमच्या गावाला तेव्हा यायचे, तेव्हा काही मोटरसायकली त्या नव्हत्या, रांजणीला उतरले ते, मला माहीत नाही, पण त्यांनी एकदा माऊलीच्या मंदिरात सांगितलं होतं हे, आणि मग मला कळलं की तुम्ही आमच्या गावाला गेलतात, म्हणून मी त्यांना भेटलो. आणि मग ते म्हणले मंदिरात कीर्तन चालू होता, असा विषय निघला होता, म्हणजे काही माणसाला शिवी दिल्याशिवाय बोलता येत नाही, त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये काय असते? शिवी. म्हणजे मी एकदा माशेगावला गेलो होतो, तिकडं जालना जिल्ह्यात माशेगाव आहे, म्हणजे सुरेंद्र आनंदी आमचा मित्र आहे, म्हणले दौलतबादला राहतो महाराज, तर त्यांनी आम्हाला माशेगावला नेलं, तर ते रांजणीला उतरलो, म्हणले पुण्या गाडीनं गेल्यानंतर पाटलाचं टांगा न्यायला आला, आणि त्याच्यावर त्या ठिकाणी त्या टांग्यावरती पाटलाचा गडी होता टांगा हाकायला. मग मी त्या टांग्यामध्ये बसतो, आणि तो गडी त्या बैलाला हाकू लागला, पण बोलत असताना प्रत्येक बैलाला बोलत असताना म्हणला मायला हा गुण्या, मायला हा सम्राट्या. तर ते शिव्या ऐकायची कधी सवय नाही, त्याला मी म्हणलो बाबा शिव्या देऊ नको. तो बरं म्हणायचा मला, पण पुढे गेलं की पुन्हा त्याला ते पडिले वळण ते सहज यायचं. मी त्याला म्हणलो अरे असं नको, कसं वाटतंय मला. बरं बरं म्हणे महाराज, असं म्हणायचं त्या ठिकाणी, पण पुन्हा त्या ठिकाणी सुरू व्हायचं त्याचं. नंतर त्याला म्हणलो, त्याला म्हणले ते महाराज, म्हणजे ठीक आहे तू बैलाला बोलतो हाणतो हे ठीक आहे, पण जे तू बैलाला शिव्या देतो हे शिव्या द्यायला कळतात का? मग नंतर तो वैतागला, तो म्हणला महाराज मला शिवीशिवाय बोलता येत नाही, त्याला कळू न कळू, पण मी मात्र शिवी देणं मग काम आहे, मी त्याला शिवी देतो म्हणला, कारण मला शिवीशिवाय आता काही बोलता येत नाही, कारण शिवी नाही दिली तर मला पुढचं बैलाला हाकीतच येत नाही, माझ्यावर इंद्रियालाच वळण पडलं. महाराज म्हणले मीच आता गोळे घालून घेतो म्हणले कानामध्ये, मीच कानं दाबून घेतले म्हणले ते माशेगावला येईपर्यंत. असं काही त्या ठिकाणी काही माणसाच्या इंद्रियांना वळण पडलेलं राहतं, काही माणसाला तोंडाला वळण त्या ठिकाणी पडलेलं राहतं, की बाष्कळपणाने त्या ठिकाणी बोलणं हे पामरांचं लक्षण आहे, हे बद्धपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे. काही माणसं वर्मस्पर्शी बोलतात, आटू बोलतात, वेगू बोलतात, विंदनू बोलतात, शिवी देऊन बोलतात, गर्वानी बोलतात, बहु काम, बहु क्रोध, बहु गर्व, बहु मद, बहु द्वंद्व, बहु खेद, या नाव बद्ध श्रीराम. काही माणसाला काम असावा ठीक आहे, मनुष्य जन्म एक काम प्रत्येकाला राहील, पण काही माणसाला अत्यंत काम असतो, निषेधाचा काम असणं. काही माणसाला अत्यंत क्रोध असतो, प्रत्येक गोष्टीचा त्याला राग येत असतो. काही माणसाला खूप गर्व असतो, कशाचाही त्याला गर्वच आहे. बहुमद, बहुद्वंद्व, बहुखेद, द्वंद्व त्या ठिकाणी, बहुदर्प, बहुदंभ,
दांभिकपणा असतो, कुठल्याही गोष्टीमध्ये दंभ मिळवणं. भक्ती थोडी राहते पण त्याच्यामध्ये दंभ भरलेला जास्त राहतो. बहुविषय बहु लोभ बहु कर्कश बहु अशुभ यानाव बद्ध बहु ब्राह्मणी बहु मत्सर बहु असूया बहु तिरस्कार. कारण तो जो बद्ध माणूस असतो तो खूप तिरस्कार करतो, कुणाचाही तिरस्कार करतो. कोणाचं काही म्हणलं की त्याला लगेच तिरस्कारात्मक बुद्धी निर्माण होते. बहु पापी बहु विकारी यानाव बद्ध अभिमान